विलेपार्ल्याच्या अंतिम भूखंड 187 वर एक झोपडपट्टी पुनर्वसन योजना प्रस्तावित आहे, ज्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या बेकायदेशीर गोष्टी ह्या तिकडे झालेल्या आहेत. सर्वात सुरुवातीला तुम्हाला AGM घ्यायला लागते, ती AGM घेतलेली नाही आहे, खोटे दस्तावेज बनवलेले आहेत. योजना संमत करायच्या आधी 5 डिपार्टमेंटच्या NOCs घ्यायला लागतात. 5 डिपार्टमेंटच्या NOC त्यांच्याकडे नाही आहेत. एका डिपार्टमेंटने स्पेसिफिकली लिहिलेलं आहे की हे योग्य होणार नाही, तरी पण त्यांनी केलेलं आहे. त्यानंतर साधारणतः नियम हा आहे की परिशिष्ट 2 ज्याच्यामध्ये पात्र झोपडपट्टीवासियांची यादी ठरते, ती अंतिम झाल्यानंतरच LOI द्यायचा. परंतु या ठिकाणी मसुदा परिशिष्ट 2 असूनच्या जोरावर त्यांनी LOI सुद्धा देऊन टाकला. 4 वर्षापासून ॲनेक्शर 2 म्हणजे परिशिष्ट 2 ह्याचा मसुदा आहे, फक्त ड्राफ्ट आहे. 4 वर्षात तुम्हाला अंतिम का करता आलं नाही? कारण सगळी बोगस खोटी नावं ॲड केलेली आहेत. ज्या दिवशी परिशिष्ट 2 फायनल होईल त्या दिवशी अपात्र लोकांची यादी ही समोर येईल आणि त्यामुळे त्या अपात्रांची यादी लपवण्यासाठी हे अशा पद्धतीचं म्हणजे तुम्ही जे इल्लिगल करता येईल ते सगळं झालेलं आहे. तुमच्या माहितीसाठी सर्वोच्च न्यायालयाने मध्यंतरी एका केसमध्ये गंभीर दखल घेत हायकोर्टाला सांगितलं की तुम्ही एक सुमोटो प्रोसिडिंग सुरू करा. त्यात सर्वोच्च न्यायालयाने काही गोष्टी नमूद केल्या की या ठिकाणी गडबडी आहेत. त्या सगळ्या गडबडी या योजनेमध्ये दिसतात. आणि महानगरपालिकेचा प्लॉट आहे, महानगरपालिकेने अद्याप NOC दिलेली नाही, तरी प्लॉटचा कब्जा घेतला आहे. प्लॉटवर सिक्युरिटी गार्ड लावले आहेत, बाउन्सर लावले आहेत, ऑफिस उघडलेलं आहे प्लॉटवर. म्हणजे नको ते सर्व धंदे त्या ठिकाणी केलेले आहेत. वारंवार तक्रारी करूनसुद्धा ह्याच्यामध्ये योग्य ती कारवाई होत नाही आहे. आणि त्यामुळे उद्या महानगरपालिकेच्या विरोधामध्ये, कारण महानगरपालिकेचा भूखंड असल्यामुळे महापालिकेने काही गोष्टी करणं अपेक्षित आहे. महानगरपालिका पूर्व विभागावरच्या बाहेर आंदोलन होणार आहे आणि असंच आंदोलन SRA कार्यालयाच्या बाहेरसुद्धा नजीकच्या काळात होणार. याच्यामध्ये काही बांगलादेशीचा इन्व्हॉल्वमेंट आहे असं वाटतं? नाही, हा बघा विषय असा आहे की एका गंभीर गोष्टीकडे लक्ष वेधण्याची आवश्यकता आहे की SRAमध्ये काय झालं आहे, मोठे डेव्हलपर जे आहेत, जे ऑनेस्ट आहेत, ज्यांचे ब्रँड इमेजेस आहेत, ते आधी येत नाहीत. ओके, ते म्हणतात स्कीम तयार करा, झोपडपट्टीवासियांना भाड्यावर पाठवा, नंतर मग आम्ही येऊ. तोपर्यंत जे येत आहेत ते कोण येत आहेत, त्यांचा आर्थिक सोर्स काय आहे हे पाहण्याची आवश्यकता आहे. मनी लॉन्ड्रिंग मोठ्या प्रमाणावर होतं आहे. मोठ्या प्रमाणावर काळा पैसा हा काही लोकांच्या हातात जातो. ते मनी लॉन्ड्रिंग करून वाईट करतात पैसा आणि तो पैसा इथे वापरला जातो, हे सुद्धा निदर्शनास येतं आहे. नजीकच्या काळामध्ये पोलीस आयुक्तांनासुद्धा भेटून याबाबत मी काही माहिती अवगत करणार आहे. बरं, तुम्ही सर्व आंदोलन करणार आहात, परंतु सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये एखादा मुद्दा याची तुम्ही का मांडत नाही त्या संदर्भात? आजच विधानसभेमध्ये मी हा मुद्दा उपस्थित केलेला आहे. परंतु आपल्याला माहिती आहे की विधानसभेमध्ये काय होतं की बोलायला खूप कमी वेळ मिळतो. इथे मला 1 तास बोलावं लागेल या एका योजनेबद्दल, एवढ्या गडबडी आहेत. त्यामुळे आज मी विधानसभेत बोललो. आज मी विधानसभेमध्ये मागणीसुद्धा केलेली आहे. आणि एक मात्र मला इथे नमूद करावंसारखं वाटतं की या विकासकाकडून सर्वपक्षीय कोणा नेत्याचे मदत हा माणूस घेत असतो आणि त्यामुळे तात्पुरती त्याला रिलीफ मिळत असतो. त्यामुळे कधी ना कधीतरी रस्त्यावर उतरून आंदोलन करणं भाग होतं. ते उद्या होणार आहे.